दरम्यान संजय शिरसाट यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय। पैशांची चिंता करू नका, एखादी बॅग पाठवून देऊ असं त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलेलं आहे। खरं तर राऊतांनी जो एक शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल झालेला दाखवला तर त्यानंतरचा एक अजून व्हिडिओ समोर आलेला आहे। कॅन्सर हॉस्पिटल मधलं संजय शिरसाटांचं हे विधान, पैशांची चिंता करू नका, एखादी बॅग पाठवून देऊ असं ते म्हणाले। नेमकं काय म्हटलेलं आहे व्हिडिओ मध्ये बघूया। हा आम्हाला ह्या हॉस्पिटलमध्ये त्याच पॉझिटिव्ह एनर्जी तो पेशंट बरा होऊन बाहेर गेला पाहिजे, हा आमचा त्याच्या मागचा दृष्टिकोन असतो। म्हणून सुप्रियाजी तुम्ही चिंता करू नका, पैशाची मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, पैशासाठी काही अडलं असं समजण्याचं काहीच कारण नाहीये। पैसे देने वाले हमच है, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है। म्हणून पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ, परंतु पेशंट माझा एकदम हसत गेला पाहिजे। तर संजय राऊतांनी शुक्रवारी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक पैशांनी भरलेली बॅग असल्याचा व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरून संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यात चांगलाच वाद रंगलाय। संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार थेट इशारा दिलाय संजय शिरसाट यांनी। तर संध्याकाळपर्यंत माफी मागण्याचा अल्टिमेटम देखील त्यांनी दिलाय। आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे दडून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी? कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा, जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते। माझं संजय शिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही, जे समोर आलं ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे। मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ, तर तुम्ही जर काळजीपूर्वक बघा तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो। अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, इतर आरोप केले जातात, परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात। म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे। त्यासाठी त्यांना मी अब्रू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे। त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल। मला याची कल्पना आहे की ते राज्यघटना तर मानतच नाहीत, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही, ते पुन्हा खुशारकीने सांगतील अशा तर फार नोटिसा मी खिशात घालून फिरतो वगैरे 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 तो बोलेल, परंतु कायद्याच्या चौकटीत बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे।